चला आज आपण ना किचनमधल्या खूप छान अशा उपयुक्त 2 टिप्स पाहूया. त्यातली सर्वात पहिली टिप्स म्हणजे जेव्हा आपण बाजारातून लसूण आणतो ना, तेव्हा अशा टोकरीमध्ये ठेवतो आणि त्या टोकरीला जर छेद असले ना, तर आपल्या किचनमध्ये ना पूर्ण त्याचा कचरा असा पडत राहतो. तर ते तसं होऊ नये म्हणून काय करायचं, टिश्यू पेपर घ्यायचा किंवा न्यूजपेपर घ्यायचा. तो पहिले खाली अशा पद्धतीने त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि त्यानंतर लसूण व्यवस्थित असे निवडून त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे. याच्यामुळे काय होतं, जो पण काही लसूणचा कचरा आहे तो पुन्हा पुन्हा म्हणजे त्याच्यामधून खाली पडत नाही, तो टिश्यू पेपरमध्येच राहतो आणि जेव्हा लसूण संपले आपण तेव्हा त्याला एकदम डस्टबिनमध्ये टाकू शकतो. नाहीतर पूर्ण किचनमध्ये त्याच्यामधून थोडी थोडी घाण ही पडतच राहते. त्यामुळे ही टीप खूप छान आहे, मी नेहमी यूज करते. त्यानंतर जेव्हा आपण बाजारातून पनीर आणतो तेव्हा आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो, जर लगेच बनवायचं नसलं तर मग ते आपण तसंच ठेवून देतो. मग ते ना कडक होऊन जातं. तर ते तसं होऊ नये म्हणून काय करायचं, पहिले थोडं स्वच्छ पाण्याने ते धुवून घ्यायचं आणि त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये पूर्ण ते बुडेल इतपत पाण्यात ते ठेवायचं आहे. त्यामुळे काय होतं, पनीर असं एकदम म्हणजे टाईट होत नाही, कडक होत नाही, अगदी जसंच्या तसं राहतं. त्यामुळे नेहमी असं पाण्यामध्ये ठेवायचं आहे. त्यामुळे पनीरही फ्रेश राहील आणि आपल्याला हवं तेव्हा ते वापरता येईल. तर अशाच काही छोट्या छोट्या टिप्स वापरून आपण आपल्या किचनमधली कामं सोपे करू शकतो आणि किचन देखील स्वच्छ ठेवू शकतो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.